भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष शिवाजीराव भरोसे, ग्रामीणचे अध्यक्ष सुरेशजी भुमरे, संतोषजी मुरकुटे, प्रमोदरावजी वाकोडकर, प्रतापभैया देशमुख, मिलिंदजी सावंत, परमेश्वरजी कदम, राजेशजी देशमुख, मोहनराव फड, आकाशजी फड, उपस्थित सर्वच मान्यवर, मी सर्वांची नावं या ठिकाणी घेत नाही, सर्व आपले भारतीय जनता पार्टीचे महानगरपालिकेतील उमेदवार आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व शहरातील मतदार बंधू भगिनींनो, खरं तर भाऊ या ठिकाणी आपण येणार ह्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा, परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा भाजप एवढ्या ताकदीने या ठिकाणी निवडणूक लढत आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक जनतेला या शहरातल्या जेवढे पण मतदार बंधू भगिनी असतील, लहान वडीलधारी असतील, सगळ्यांना माहिती आहे की परभणी प्रभावती नगरी ही 7 वाहनांच्या काळापासून ते मराठवाडा मुक्ती संग्रामापर्यंत प्रत्येक लढ्यामध्ये स्वाभिमानाने लढलेलं हे शहर आहे. पैठण बरोबरच प्रभावती नगरीचा सुद्धा उल्लेख या 7 वाहनांच्या काळामधला आपल्याला दिसतो. परंतु आज अनेक कारणांनी या परभणी ही भकास झालेली दिसते आणि आपल्याला या परभणीच्या चिखलात हा चिखलमुक्त परभणी कोण करणार असेल तर या ठिकाणी या चिखलामध्ये कमळ फुलवलं पाहिजे, हा विश्वास आज या शहरातल्या मतदार बंधू भगिनींना पटलेला आहे. म्हणून आम्ही बघतोय पहिल्यांदा या ठिकाणी या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी एवढा बारकाईने लक्ष देते भाऊ, या शहराचा विकास हा भरपूर झालेला आहे, मोठा वस्ती वाढलेली आहे. आमचं परभणी शहर हे चांगल्या पद्धतीने रेल्वेच्या रूटनी कनेक्ट झालेलं आहे. तुमच्यामुळेच नांदेड जालना समृद्धी महामार्गाशी हे शहर कनेक्ट झालेलं आहे आणि रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे, इलेक्ट्रिफिकेशनमुळे वंदे भारत सारख्या ट्रेन आज आमच्या शहरामध्ये येऊ शकलेल्या आहेत. आमच्या शहरामध्ये एवढा सुंदर कृषी विद्यापीठ आहे आणि आपल्याच मदतीमुळे ह्या परभणी जिल्ह्याला या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सुद्धा मिळालेलं आहे. भाऊ आपण पालकमंत्री म्हणून ह्या जिल्ह्याच्या लेकीला या ठिकाणी जबाबदारी दिली आणि आपण मला नेहमी सांगतात आपल्याला विकासाच्या पुलाने या ठिकाणी जनतेला जोडायचंय. परंतु आतापर्यंत ह्या परभणी महानगरपालिकेमध्ये सर्वांनी प्रस्थापितांनी खास करून आपल्या आपल्या सोयीचं राजकारण केलं आणि केवळ विकासाचं राजकारणाचा विकास यांनी आतापर्यंत केला. पण खऱ्या अर्थाने परभणीच्या जनतेने ठरवलंय की आता विकासाचं राजकारण करायचंय आणि दिल्लीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये 2014 पासून ज्या ज्या योजना ह्या देशातल्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत येत आहे त्या योजनांचा लाभ ह्या शहरातील सर्व मंडळी घेतात आणि राज्यामध्ये देखील आपण मुख्यमंत्री म्हणून ज्या ज्या योजना या ठिकाणी आणताय त्या सर्व योजनांचे लाभार्थ्यांनी ठरवलेलं आहे की या विरोधकांच्याकडे कुठले मुद्दे नाहीयेत, काहीतरी खोटे नरेटिव्ह या ठिकाणी पसरवतात आणि जाती पातीची भिंत उभी करतात. पण या राज्याचे देवा भाऊ विकासाचा पूल बांधून जनतेला जुडलेले आहेत. ही जनतेने ठरवलेलं आहे की या महानगरपालिकेत आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहून आपला राहिलेला विकास पूर्ण करून घ्यायचा आहे. भाऊ तुम्ही मला या ठिकाणी पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की या शहरामध्येच जन्मलेली या जिल्ह्याची लेक म्हणून लहानपणापासून या शहरातच लहानाची मोठी झाली. तुमच्या आशीर्वादाने या जिल्ह्याच्या विकासाबरोबरच आमच्या महानगराचा विकास करण्याची सुद्धा संधी मला मिळाली. 1 वर्ष काम करत असताना आपल्यामुळे भाऊ आपण या ठिकाणी सर्वच आघाड्यांवरती महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांचा विकास व्हावा हाच ध्यास आपण नेहमी घेतला. म्हणून 1 वर्षामध्ये आपण या ठिकाणी लाडक्या बहिणी ज्या बनवलेल्या आहेत त्या लाडक्या बहिणींना फक्त आता 1500 रुपयावर न ठेवता त्यांना लखपती दिदी बनवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि 2 लाखच्या वर लखपती दिदी आमच्या जिल्ह्याच्या बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. भाऊ आपण 100 दिवसाचा कार्यक्रम दिला, 150 दिवसाचा कार्यक्रम दिला. आरोग्य राज्यमंत्री म्हणून काम करत असताना मला सांगायला आनंद होतो की राज्यामध्ये सर्वात सुंदर सेवा देणारं आमचं परभणी येथील सरकारी दवाखाने आहेत आणि तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी देत आहोत. आणखीन अनेक चांगल्या दर्जेदार आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि मला खात्री आहे की आपल्या मार्गदर्शनामध्ये माझ्या जिल्ह्यातल्या आणि खास करून माझ्या परभणी नगरातल्या, परभणी शहरातल्या सर्व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू. जे जे आम्ही मागू ते ते आपण दिल्याशिवाय राहणार नाहीत. भाऊ दुर्दैवाने आमचं हे शहर
हे विस्थापितांचं शहर झालेलं आहे. कारण की यापूर्वी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी सत्ता भोगली त्यांनी कधी शहराचा विकासाचा विचार त्यांच्या मनामध्ये आला नाही. मोठ्या संख्येने आज तरुण रोजगाराच्या शोधामध्ये बाहेर जातात आणि शहरामध्ये देखील आज या ठिकाणी 10,000च्या वर कुटुंब रोजगाराच्या शोधामध्ये बाहेर गेलेले आहेत. परंतु आपल्याच मार्गदर्शनामुळे ना आपल्या सहकार्यामुळे CIIT सारख्या या ठिकाणी आपण युनिट उभं करत आहोत. 16 महिन्यामध्ये ते टाटा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून उभं राहणार आहे आणि त्याच्या माध्यमातून दरवर्षी 3,000 तरुण तरुणी नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे या ठिकाणी निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. तुमचे परभणी जिल्ह्याच्या वतीने आणि खास करून परभणीकरांच्या वतीने आभार मानते भाऊ. कारण आपण जो उद्योन्मुख जिल्हा एमर्जिंग डिस्ट्रिक्टची या ठिकाणी एक योजना चालू केलेली आहे की जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे वाढले पाहिजे आणि या ठिकाणी जिल्ह्यातील सुद्धा उद्योजक या मोठ्या संख्येने MIDC डेव्हलप झाल्या पाहिजे, उद्योग निर्मिती झाली पाहिजे, तरुणांमध्ये स्टार्टअपच्या कल्पना आल्या पाहिजे. यासाठी आमच्या जिल्ह्याची आपण दखल घेतली आणि उद्योन्मुख जिल्ह्यामध्ये आम्हाला स्थान दिलं. मला खात्री आहे तुम्ही परभणीकडे विशेष लक्ष देत जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आमच्या जिल्ह्यामध्ये येईल यासाठी निश्चितच आम्हाला सहकार्य कराल आणि आमच्या जिल्ह्यातील तरुण आमच्या देवेंद्र फडणवीस स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी उद्योजक बनतील ह्यामध्ये मला निश्चित खात्री आहे. भाऊ आमचं शहर म्हणजे या ठिकाणी उघड्या नाल्या, रस्ते, धुळीचं साम्राज्य, अनेक ठिकाणी लाईटच्या तारा लोंबलेल्या आहेत. त्यासाठी सुद्धा केंद्र सरकार आणि आपण आमच्या शहरासाठी जो अंडरग्राऊंड ड्रेनेजच्यासाठी 408 कोटी रुपये आणि पाणी पुरवठ्यासाठी की दररोज पाणी मिळालं पाहिजे यासाठी वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी 157 कोटी रुपये दिलेले आहेत. त्याचे सुद्धा वर्क ऑर्डर लवकरच होतील आणि तेही काम पूर्ण होईल. आणि जुन्या गल्ल्यांमधून त्या टाकी अंडरग्राऊंड केबलिंगसाठी सुद्धा एक प्रस्ताव आम्ही सादर केलेला आहे, त्यालाही आपण मंजुरी द्याल याची खात्री मला आहे. आमच्या मध्यावती जे स्टेडियम आहे ते स्टेडियम पण पूर्ण मोडकळीस आलेलं आहे. त्याच्या सुद्धा नवीन उभारणीसाठी आम्ही 185 कोटीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. तोही आमच्या जिल्ह्यातल्या खेळाडूंच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, तेही आपण मान्यता द्याल ही खात्री मला आहे. आमचं दुसरं एक आम्ही विद्यापीठामध्ये 25 एकर जागा घेऊन तिथेही नवीन एक क्रीडांगण प्रस्तावित केलेले आहे आणि स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडे आम्ही तोही प्रस्ताव पाठवलेला आहे. या ठिकाणी भाऊ आमच्या शहरामध्ये कॅनल चारी बाजूनी आहे. खास करून प्रभाग 1, 10 आणि 15 मधल्या त्या ठिकाणी कॅनलच्या बाजूनी राहणाऱ्या नागरिकांना आपलं घर तुटतं की काय ह्यासाठी इरिगेशन विभागाकडनं त्यांना काही नोटीस आलेल्या आहे. पण या ठिकाणी मी मुख्यमंत्री महोदयाच्या समोर आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते, सन्माननीय कोर्टाच्या आदेशानुसार आपल्या सर्वांच्या हक्काची घराची सोय आम्ही या शहरामध्ये करणार आहोत. घरकुलाचा लाभ 32,000 लोकांना या शहराच्या मिळालेला आहे. परंतु स्वतःच्या हक्काची जागा नसल्यामुळे ज्यांना घरकुल घेता आलं नाही त्यांना सुद्धा सुंदर स्वच्छ अशा कॉलन्या बनवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. एवढंच नाही, अनेक चांगल्या गोष्टी येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला करायच्या. काल प्रभाग 12 मधल्या रेल्वे आपल्या या ठिकाणी गेल्यामुळे अंडरपासची मागणी केलेली आहे, त्या सुद्धा आम्ही दखल घेतलेली आहे आणि त्यासाठी सुद्धा येणाऱ्या दिवसांमध्ये काम करणार आहोत. दुर्दैवानं भाऊ 2012 मध्ये आमची महानगरपालिका या ठिकाणी स्थापित झाली, परंतु महानगरपालिकेचा आकृतीबंध आराखडा सुद्धा अजून झालेला नाहीये. GSTचे जी अनुदान आमचं अजून प्रलंबित आहे तेही मिळालेलं नाहीये आणि ह्या सगळ्या गोष्टी केवळ तुमच्यामुळे आम्हाला मिळू शकतात याची जाणीव या सर्व समोर बसलेल्या मतदार बंधू भगिनींना आहे. खऱ्या अर्थाने एक सुंदर, स्वच्छ, सुरक्षित, सुशिक्षित असं शहर फक्त देवाभाऊंच्या विचारांचंच होऊ शकतं, विचारांमुळेच होऊ शकतं. त्यांच्या दूरदृष्टी असलेल्या या ठिकाणी काम करण्याच्या पद्धतीमुळेच होऊ शकतो हा विश्वास देखील आमच्या मतदार बंधू भगिनींना आहे. मला सांगायला अभिमान वाटतं भाऊ, आतापर्यंत दुर्दैवाने आमच्याकडे जे पालकमंत्री होऊन गेले त्यांनी केवळ टक्केवारीचं काम केलं आणि आपल्याही काही या ठिकाणी महायुतीच्या पक्षातल्या नेत्यांनी सुद्धा फक्त टक्केवारी करत जो पैसा आला तो कधी रस्त्यावरती दिसला नाही. एक ना एक रुपया या वर्षीच्या जिल्हा नियोजन समितीतला योग्य कामालाच लागेल याची दखल तुमच्या नेतृत्वामध्ये, तुमच्या मार्गदर्शनामध्ये मी घेतलेली आहे. आणि या शहरामधल्या सुद्धा कानाकोपऱ्यांमध्ये जिथे विकासाची कामं चालू आहेत ते केवळ तुम्ही या लेकीला पालकमंत्री बनवलं म्हणून आज 100 कोटीच्या वरती कामं या शहरामध्ये चालू आहेत. भाऊ अनेक चांगली कामं आम्हाला या ठिकाणी करायची आहेत, कारण माझ्यासोबत अनेक जण
ठिकाणी ह्या शहरामध्ये लहानाचे मोठे झाले, पण दुर्दैवाने पाहिजे तसा विकास या ठिकाणी होऊ शकलेला नाहीये. पण आज जनतेला या ठिकाणी पटलेलं आहे की पारदर्शक सरकार, गतिमान सरकार हे फक्त देवाभाऊंचं सरकार आहे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी या ठिकाणी भरभरून निधी देण्यासाठी तयार आहेत. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून सर्व समाजांना सोबत घेऊन सर्वांचा विकास करण्यासाठी काम करत आहे. आणि या ठिकाणी महानगरपालिकेत देखील भारतीय जनता पार्टीची सरकार आल्यानंतर विकास आपल्यापासून दूर राहणार नाही, ही खात्री आपल्या सर्वांना पटलेली आहे. म्हणून आज या सभेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना मी विचारते की येणाऱ्या आजपासून 15 तारखेला आपण आपल्या प्रभागातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करणार आहात ना? आपल्याला आता सकारात्मक विषय घेऊन सकारात्मक विषयांसाठी सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने ह्या परभणीचा विकास करून घेण्यासाठीची ही लढाई आपण सर्वजण आमच्या सोबत लढणार आहात ना? प्रत्येकाने या ठिकाणी ठरवल्यानंतर मागच्यांनी काय केलं हे आपल्याला बघायचं नाही, पण ऊर्जावान आपलं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला संबोधित करण्यासाठी आलंय. मी जास्त वेळ आपल्यामध्ये घेणार नाही, पण आज भाऊंच्या साक्षीने आपण सर्वजण विश्वास द्या की पहिल्यांदा भाजप ही महानगरपालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढतेय आणि खऱ्या अर्थाने विकास आणि या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी या ठिकाणी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहोत. मला विश्वास द्या, भाऊंच्या समोर आम्हाला विश्वास द्या की आजपासून 15 तारखेपर्यंत आपण फक्त आणि फक्त आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू. आणि या ठिकाणी सर्व जमलेल्या लाडक्या बहिणींना सुद्धा मला विनंती करायची आहे. भाऊ मला अनेक जण सांगतात आमचा सख्खा भाऊ पण जेवढी काळजी करत नाही तेवढं आमचा देवा भाऊ काळजी करतो दीदी. आणि आम्ही देवा भाऊंनी जे जे सांगतात ते आम्ही या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. लखपती दीदी तर आमच्या 1 लाख या वर्षी बनणारच आहेत, कारण की देवा भाऊंनी सांगितले 1 करोड लखपती दीदी आपल्याला महाराष्ट्रात बनवायच्यात, सगळ्यात जास्ती आपल्या परभणीच्या असल्या पाहिजे. यासाठी मेघना दीदी कमी पडणार नाही. पण आजच्या ह्या सभेच्या माध्यमातून एवढीच विनंती करते की एकदा तुम्ही या ठिकाणी भारतीय जनता